Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांचं कालचं भाषण जिन्नांनाही लाजवणारं वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. किरेन रिजिजूंकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर. काल लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी. राज ठाकरेंच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक. परळीमधील आयडीबीआय आणि कुलाब्यामधील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीमध्ये काम झालं पाहिजे, मनसेची मागणी. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती द्या. संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर. राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार. बेळगावातील कारवार आणि निपाणीमध्ये राष्ट्रपती राजवट लावा. बेळगाव आणि लगतच्या मराठी बहुल भागात मराठी भाषिकांवर अन्याय सुरू. लोकसभेत अरविंद सावंत यांची मागणी. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलनं त्याचा सत्कार करू. शिवसेनेचे प्रसाद काय असतो ते कामराला दाखवणार, कुणाल सरमळकर यांचा इशारा. शिंदेच्या शिवसेनेचे युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओंना पत्र. कुणाल कामराच्या शोच्या तिकिटांची विक्री बुक माय शोवर न करण्याची विनंती. अमेरिका भारतावर 26% आयात शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. तंत्रज्ञान, संरक्षण उपकरणं, ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता. अमेरिकेनं टेरिफ वाढवल्यानं देशावर आर्थिक संकट. पंतप्रधानांनी बोलायला हवं. सर्व विषय बाजूला ठेवून लोकसभेत टेरिफवर चर्चा व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. ट्रम्प टेरिफचा शेअर बाजारावर परिणाम. सेन्सेक्स 500 तर निफ्टीमध्ये 130 अंकांची घसरण. ऑस्ट्रेलियाचा S&P 3.5, टोकियोचा निक्केई 3.4 तर दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्स 1.9% कोसळलाय. पक्षातील मतभेदानंतर ठाकरेंची शिवसेना सीएम पदाची ऑफर. दीपक केसरकरांचा मोठा दावा. पुन्हा युतीची स्थापना करा. या शिंदेंच्या मागणीला नकार मिळाला तेव्हाच पुढचं पाऊल उचललं गेलं, केसरकरांचं वक्तव्य. राज्यभरात अवकाळी पावसाचं सावट. नाशकात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. मुंबईत आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा. तर ठाणे, पालघर, रायगडमध्येही पावसाचा अंदाज. 7 ते 9 एप्रिल चैत्र यात्रा काळामध्ये पंढरपुरात मांस आणि मद्य विक्रीस बंदी. काल यात्रा कालावधीमध्ये मंदिर परिसरात नारळ फोडण्याचाही मज्जाव करण्यात आला. कोल्हापूरच्या वडगडे गावामधील महादेव मंदिराला शेजारील जमीन पुन्हा चर्चेत. परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. शहांकडूनही काल लोकसभेत वडगणेमधील मंदिराचा उल्लेख. भारताची 4000 किलोमीटरच्या जमिनीवर चीनचा ताबा. देशाची जमीन परत मिळावी, चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधी पुन्हा आक्रमक. सतीश सालियान यांच्या संपर्कामध्ये असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाले होते. दिशाच्या मृत्यूनंतर सतीश सालियान यांचा मुंबई पोलिसांना दिलेला जबाब समोर. एक राज्य एक गणवेश धोरण रद्द. गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकार शाळांनाच. एक राज्य एक गणवेश योजनांमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर निर्णय. रेडी रेकनरचे दर ठरवण्यासाठी मायक्रो झोनिंग करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिलला बैठक. प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून आजच जामिनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता. काल काही कागदपत्र न मिळाल्यानं अर्ज दाखल करता आला नसल्याची माहिती. कबुतरांना अन्न खाऊ घातल्यास कारवाई होणार. मुंबई महानगरपालिका 500 रुपये दंड आकारणार. Cancer Healer Center, a new beginning.